विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदान शिशीच्या माध्यमातून इंग्रजी शिकवत असताना आम्ही व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कडे सुद्धा लक्ष घालतो आणि त्याचाच एक भाग म्हणून या बॅचेसचं इंट्रोडक्शन असेल किंवा विविध विद्यार्थ्यांच्या मुलाखती असतील त्या आम्ही घेत असतो. तुम्ही पण या चॅनलवरती बघत असता. यावर्षी ही दुसरी बॅच आहे 2025 लागल्यावरती आणि ज्ञानदान शिशीनं 4 स्टेजेस बनवलेले आहेत इंग्रजीच्या. त्यापैकी या सगळ्या मुलांनी पहिल्या 3 स्टेजेस पूर्ण केलेले आहेत. अरमान आणि करिश्मा तर असे 2 विद्यार्थी आहेत की ज्यांनी तिसरी स्टेज दुसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा पूर्ण केलेली आहे आणि चौथी स्टेज ज्याला मी पॅसिव्ह बॅच म्हणतो त्याच्यामध्ये हे मुलं आलेले आहेत. 16 फेब्रुवारी पासून आम्ही सुरुवात केलेली आहे. तर आपण या बॅचचं इंट्रोडक्शन घेऊ. गेली 17 वर्ष झाली यावर्षी 8 फेब्रुवारीला आणि या 17 वर्षामध्ये ही फक्त दुसरी बॅच आहे जी चौथ्या स्टेज पर्यंत पोहोचली आहे. याच्या आधी 2020 ला 4 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या तो कोर्स केला होता. हा माझ्या बाजूला आहे समर्थ योगेश टोपे आणि या 7वीला. याच्यातले बहुतांशी विद्यार्थी 7वीला आहे, फक्त ही भक्ती 6वीला आहे. म्हणजे या वर्षी गावातील 7वी पर्यंतची शाळा संपवून सगळे मुलं आपापल्या परीनं, कुणी बाहेर जिल्ह्यात, कोणी पाचोडला, कोणी आंबडला असे जाणार आहेत. यांनी गाव सोडण्यापूर्वी इंग्रजीची एक समृद्ध अशी शिदोरी यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर हा समर्थ टोपे शेजारच्या नागुनेच्या वाडीच्या गावचा आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2023 ला त्यानं टेन्स पूर्ण केले होते. 2024च्या पॅसिव्ह बॅचला ते बसले होते खरे, परंतु पहिल्या 8 दिवसामध्ये त्यांच्याकडून काही चुका झाल्या आणि शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येऊन ती अख्खी बॅच, पूर्ण बॅचेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच्यातल्या 2 विद्यार्थ्यांवर आम्ही लाईफ टाईम बॅन लावलेला होता. एक हा समर्थ टोपे आणि हा समर्थ ओकार्डे. पण मधल्या काळात यांच्या घरच्यांनी, यांच्या आजोबांनी खूप विनंती केली की बाबा समर्थ हा खूप हुशार विद्यार्थी आहे, त्याच्यावरती अशी निलंबनाची कारवाई आम्हाला पटत नाही, चांगले नाही वाटत. आणि शेवटी त्यांच्या विनंतीला मान देत, वडीलधाऱ्यांच्या विनंतीला मान देत आम्ही यावर्षी 8 फेब्रुवारीला आमच्या फाउंडेशन डेच्या निमित्तानं यांच्या दोघांवर असलेली बंदी म्हणजे बॅन तो आम्ही उठवली आणि आता हे या बॅच मध्ये आलेले आहेत. मला पूर्ण अपेक्षा आहे की या एका वर्षामध्ये यांच्यावर बॅन असताना यांना एक धडा मिळाला असणार आहे की विद्यार्थी म्हणून आपण खूप विनयानं वागलो पाहिजे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची शिस्तभंग अथवा कोणत्याही प्रकारची चूक घडता कामा नये. आणि मला वाटतं की आता यांना खूप काम येईल की बाबा लहानपणी 6वीला असताना आपल्याकडून एक चूक झालेली होती आणि आता आयुष्यामध्ये विद्यार्थी जशा बाहेर जाऊन सुद्धा जेव्हा ती छोटीशी चूक उभ्या आयुष्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल. तर तुम्हाला पण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगायचंय की जेव्हा आपल्याकडून जसं की आपण म्हणतो एखाद्या वाटेने आपण जातो आणि एखाद्या ठिकाणी छोट्याशा दगडावरती आपला पाय आदळतो आणि ठेच लागते, त्या वाटेवर जेव्हा आपण दुसऱ्यांदा जातो ना तर आपण तिथे खूप सावध असतो की या ठिकाणी मला ठेच लागलेली होती आणि आता मला लागायचं नाही, म्हणजे मला ती चूक करायची नाहीये किंवा मी आता काळजीपूर्वक पाऊल चालेल. तुमच्या सोबत पण तसं झालेलं आहे आणि छोट्या वयामध्ये सर्टन चुका होतातच. खरा की चांगल्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला कोणालाच अपेक्षा नसते, पण ती झाले तुमच्याकडून होतात. समजा एखादी चूक असेल ती सगळ्यांवरती आली किंवा सगळ्यांची चूक असेल, एखादा त्यात नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी म्हणून आपण
निश्चितच खूप तन्मयतेनं, खूप चिंतनशीलपणे शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. लहान वयामध्ये आपल्याला जे संस्कार लागतात शैक्षणिक स्वरूपातले, ते मग पुढे खूप दिवस आपल्या कामी येतात. तर अशा प्रकारे ही बॅच आहे. तर हा समर्थ आहे. हा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. आता तो आला एक 8 दिवसामध्ये त्याने खूप चांगला परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे. आता यावर्षी तो या शाळेतून जाईल. समर्थ उकाडे हा ज्ञानदान शिशीचा इथं बसलेला विद्यार्थी सगळ्यात जुना विद्यार्थी. अगदी छोटा 2री-3रीला असताना पासून त्याने केलं. त्याने जेवढ्या काही परीक्षा दिल्या त्यात त्यांनी नेहमी टॉप केलं. मग तो 4थीला असताना असेल, 5वीला असेल किंवा 6वीला असताना टेन्स करताना सुद्धा मॉनिटर ऑफ द डेचे अवॉर्ड किंवा त्या बॅचचा टॉपर विद्यार्थी म्हणून त्यांनी मिळवलं. परंतु पॅसिव्हमध्ये चूक झाली आणि नंतर त्याच्यावरती बॅन लावण्यात आला. तर त्याच्या घरच्यांनी खूप फोर्स केला की आम्ही त्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करू आणि मग अशा रीतीने तो आलेला आहे. तो खरंच खूप हुशार आहे. पण आपण म्हणतो की आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत आपल्याकडून काही चुका होतात. आपली चूक नसते ही, पण आपण त्यांच्या सोबत असल्यामुळं कदाचित त्यांना जसं वाटतं हे. तर समर्थ, तू एक खूप गुणी विद्यार्थी. तू गुणी हे सांगणारे खूप सारे लोक आहे. आई वडील तर म्हणत असतातच, परंतु आपल्याला शिकवणारे शिक्षक असतील, गावातली इतर मंडळी असेल, ती नाव घेते आणि आपलं चांगलं नाव निघलं की मग आपसुकच आपल्या आई वडिलांचे संस्कार आहेत बा मुलांवरती, खूप चांगलं मुलं आहे, खूप अभ्यास करतात वगैरे असं होतं. पण जेव्हा आपल्याकडून काही चूक होते तर त्यावेळेला काय होतं की पुन्हा म्हणते की अरे इतका चांगला मुलगा आहे असं कसं काय वागायला लागला, आणि मग घरच्यांना पण त्यांनी वेदना होतात, वाईट वाटतं त्यांना. शिक्षक समजा तुम्हाला काढून देत असतील किंवा मारत असतील, बोलत असतील, तर हा घरच्यांसाठी एक प्रकारचा धक्का असतो. तर मला वाटतं की तू आता गाव सोडून जाणार आहेस पुढं. तू लहानपणापासून खूप खूप वेगळा विद्यार्थी राहिलेला आहे. शिस्तभंग आणि समर्थ उकाडे हे कॉम्बिनेशनच नाही, पण ते झाली आता चूक आहे. चुका तुलाच माणूस शिकत असतो आणि माणूस आहे बघा, शेवटी चुका कोणाकडून होतात? माणसाकडूनच होतात. म्हणजे माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. फक्त ती चूक वारंवार नाही करायची. एकदा चूक झाली, जसं की मराठीमध्ये एक म्हण आहे की दूध आणि तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. हालाकी ताक एकदम थंड गोष्ट राहते, पण त्याचं दूध आणि तोंड पोळल्यामुळे काय करतो तो थंड ताकाला सुद्धा फुकून पितो. नको रे, आपलं तोंड पोळलेलं आहे. शेवटी तीच एक म्हण आपल्या आयुष्यासाठी मार्गदर्शक आहे. आपल्या गुणात चूक झाली ना, तर ती फक्त विद्यार्थी म्हणूनच नाही, आता काय पुढच्या 6-7 वर्ष तुम्ही विद्यार्थी राहाल, नंतर नोकरी लागाल म्हणा किंवा एखाद्या व्यवसायात जाल, चांगले उत्कृष्ट शेतकरी व्हाल, इथं मात्र ती चूक होऊ द्यायची नाही. आता अशी शपथ घ्यायची की बा माझ्याकडून मी चूक होऊ देणार नाही. मग आपण शिकलो होतो की साधू होण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करावी लागते, पण शैतान होण्यासाठी काहीच करावं लागत नाही. आपण शेतकरी, आपण पाहतो, आपण गहू पेरतो, त्याच्यामध्ये काँग्रेस येतं, त्याच्यामध्ये लाव्हाळा येतो, हरळ येते, ती आपण पेरतो का? ती ऑटोमॅटिकच येते. पेरावं लागतं आपल्याला गहू. म्हणजे काय? आपल्याला चांगली गोष्ट पेरावी लागते, चांगली करावी लागते. वाईट गोष्टी ऑटोमॅटिकच येतात आणि ज्या वाईट गोष्टी येतात ना त्या नेहमी वेदनादायी असतात. त्याच्यामुळं नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही गाव सोडून जाताल, आई वडिलांपासून लांब जाचाल, तिथे तुमच्यावरती जबाबदारी राहील. तुम्ही इथं जसे वागले तिथे तसं वागणार आहात, तर तिथं सुद्धा तुम्ही एक अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून वागले पाहिजे. खास करून तू वागला पाहिजे. कानडगावच्या काही मोजक्या त्या विद्यार्थ्यांमध्ये तू आहेस, त्यांच्याकडून आम्हाला गावाला खूप अपेक्षा आहे की कानडगावचा जो भूतकाळ आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे कोणाला सांगावा नाही, आपल्याला तो बदलायचा आहे आणि तो बदलत असताना त्याच्यामध्ये काहीतरी चांगले विद्यार्थी पुढे आले पाहिजे, जे या कानडगावच्या ब्लॅक हिस्ट्रीला म्हणजे काळ्या इतिहासाला बदलून नवीन एक काहीतरी इतिहास घडवतील. हा ऋषी बेडके हा गावापासून लांब राहतो 2-1 किलोमीटर. 2024च्या बॅचमध्ये टेन्स केलं.
आणि अगदी परीक्षा 20-25 दिवसावर आली असताना त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याला सक्तीच्या मेडिकल रेस्टिंगवर जावं लागलं. गेली 1.5 महिने तो बेड रेस्ट घेत होता. परीक्षा देता नाही आली, आमच्या बक्षीस समारंभाला येता नाही आलं. आता आम्ही पैठण सहलीला गेलतो, त्या सहलीत त्याला येता नाही आलं. पण 16 तारखेपासून जशी ही बॅच सुरू झाली तर त्याने इच्छा व्यक्त केली की मला या बॅच मध्ये बसायचंय आणि तो ह्या बॅच मध्ये येऊन बसलेला आहे. खूप एका वर्षामध्ये प्रगती केली. त्याच्या आजीचं, त्याच्या अडाणी असलेल्या आजीचं आमच्याकडे एकच मागणं आहे, काही करा, आमच्या ऋषिकेशला इतकं चांगलं शिकवा की जेणेकरून आमच्या घराची दारिद्र्य निघून जाईल. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही घराची गरिबी असेल, दारिद्र्य असेल, अविकसितपणा असेल, ती काढण्याची क्षमता ठेवतं. एखाद्याकडे खूप खूप पैसा आहे, खूप संपत्ती आहे, पण त्यांच्याकडे शिक्षण नाही, तर त्यांना ते घर कसं चालवायचं, त्या पैशाचं नियोजन कसं करायचं सुद्धा कळणार नाही. त्याच्यामुळं येणारी पिढी, प्रत्येक घरातली, प्रत्येक गावातली, ही खूप समृद्ध, खूप शिकलेली असायला पाहिजे. तसा ऋषी बेडकेचा प्रयत्न आहे. खूप अभ्यास करतो, गावापासून येणं जाणं, येण्या जाण्यात खूप उशीर किंवा भरपूर अडचणी आहेत. पण जेव्हा आपण अडचणीतून मार्ग काढतो त्यावेळेला जे यश मिळतं ना, ते खूप मोठं असतं, खूप सुखकर असतं. कुणीतरी लिहिलंय ना की संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी ही बुलंद होगी. त्याच्यामुळं भूतकाळात सुद्धा जे जे महान लोक होऊन गेले त्यांच्या सुद्धा नशिबी खूप मोठा संघर्ष आलेला होता. त्यांनी त्या संघर्षातून मार्ग काढला आणि सतत मार्गस्थ राहिले आणि एक दिवस त्या अशा मोठ्या ठिकाणी पोहोचले की आज इतिहास त्यांच्याकडं खूप कुतूहलाने पाहतो आणि आज शहाणी लोक लायब्ररीमध्ये बसून त्या सगळ्यांचा इतिहास वाचतात. इकडं माझ्या बाजूला आहे अरमान. हा ज्ञानदान सीसीचा एकमेव विद्यार्थी आहे, म्हणजे एकमेव मुलगा आहे ज्यानं आमचा जो टेन्स कोर्स आहे, म्हणजे जी आमची स्टेज 3 आहे, ती सलग दुसऱ्यांदा केली. 2023 मध्ये 6वीला असताना, 2024 मध्ये 7वीला असताना. पण तरी सुद्धा त्याला यावर्षी ट्रॉफी उचलता नाही आली. परंतु जो मोस्ट मॉनिटर ऑफ द अवॉर्ड जो आहे आमचा, तो मात्र त्याने जिंकला. खूप प्रयत्न करतो. आता यश मिळणं नाही मिळणं, पहिला येणं दुसरा येणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यांनी बहुतांशी गोष्टी मिळवल्या. त्यासाठी खूप प्रयत्न पण केला. दुसऱ्या गावातून सकाळी सकाळी 6:30ला गाव ओलांडून येत असताना लोक बघायचे की तुम्ही खूप लवकर वगैरे जाता, परंतु त्यांनी सुट्टी घेतली नाही आणि सतत प्रयत्न केले. त्याचा निश्चितच फायदा होईल, कारण की भविष्यातल्या तीव्र स्पर्धेत जर तुम्हाला टिकायचं असेल तर इंग्रजी खूप महत्वाची भाषा ठरणार आहे, इंग्रजी खूप महत्वाचा विषय ठरणार आहे. आणि त्यांनी गेली 2-2.5 वर्ष त्याच्यावरती खूप मेहनत केली. खूप रेग्युलर करावं लागतं, खूप रेग्युलर केलं. गावाला जायचं होतं, परंतु फक्त याच्यासाठी गावाला गेले नाही. कोणाच्या लग्नाला जायचं होतं, फक्त बॅच मध्ये ड्यू पडू नये म्हणून ते गेले नाही. म्हणजे सुट्टी घेतली नाही, खूप खूप प्रयत्न केले आणि आता तो पॅसिव्ह मध्ये आलेला आहे. थोडासा प्रयत्न, कारण की 2दा तिसरी स्टेज पूर्ण केल्यामुळे 4थी स्टेज आपसुकच सोपी जाते, त्याला ती सोपी जाणार आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये तो पण 7वीला आहे. आता तो पण समजा कारंडगावमध्ये 7वी पर्यंत शाळा आहे, ती संपूर्ण तो कुठेतरी बाहेर जाईल. पण आम्हाला खात्री आहे तो जिथं कुठं जाईल तिथं तो 8वीतल्या वर्गातल्या टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच असणार आहे, कारण की तो इंग्रजीच्या बाबतीमध्ये खूप खूप हुशार झालेला आहे. ही आहे करिश्मा, ही याची चुलत बहीण आहे आणि ही गेल्या 17 वर्षातली ज्ञानदान सीसीची पहिली विद्यार्थिनी आहे जिनं सलग दुसऱ्यांदा आमचा जो टेन्स कोर्स आहे तो पूर्ण केला. खूप हुशार आहे, परंतु यश तिलाही लाभलं नाही यावेळेला. तिला यावेळेला 92% पडली आणि जी मुलगी पहिली आली तिला 94 पडली. तिला खंत राहील शेवटपर्यंत
की आपल्याला जे 6 गुण कमी पडले ते खूप चांगल्या पेपरवर पडले. जिथं चांगले गुण घेऊ शकत होती तिथं मात्र थोड्या चुका झाल्या आणि हिचा दुसरा क्रमांक आला. खूप मेहनत घेते. आता तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणात खूप अडचणी. त्यातल्या त्यात आमचा मुस्लिम समाज म्हणजे अडचणीत अधिकच भर. परंतु असे असताना सुद्धा करिश्मा कोणताही संकोच न बाळगता स्वतः खूप प्रयत्न करते, खूप रेग्युलर करते आणि या मुलांना हरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. रोज आम्ही मॉनिटर ऑफ द डे घेतो. ती सतत त्याच्यामध्ये पहिला येण्याचा प्रयत्न करते. तर आज भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिलं जातंय. आई वडील खूप लक्ष देतात. तर खूप भविष्य उज्ज्वल आहे मुलींचं. आज भारतातलं असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे मुली नाहीत. तर या आमच्या कानडगाव नागोनाजेवाडीच्या मुली यांनी उत्तुंग झेप घ्यावी. आमच्या गावामध्ये भरपूर मुली असताना तुम्ही या रेकॉर्डिंग मध्ये फक्त 2 मुली पाहताय. म्हणजे हे स्वतःच्या बळावर शिकू राहिलेले. यांच्या पालक फक्त फीस भरत आहेत. दुसऱ्या मुली अशा आहे की त्यांचे पण पालक फीस भरू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये शिक्षणाला घेऊन तेवढी जागरूकता नसावी म्हणून ते आज आमच्या सोबत नाहीये. नाहीतर असा काही भाग नाहीये की त्यांचे पालक समजा आमची जी नाममात्र समजा फीस आहे ती भरू शकणार नाही. परंतु शिक्षणासाठी आता हे जे मुलं आहेत हे स्वतः झपाटलेले शिक्षणाच्या बाबतीमध्ये. टोपे उकाडे हे जेव्हा बॅन होते तर सतत विनंती करायचे की आमच्याकडून चुकलं, आता आम्ही ती चूक करणार नाही, आम्हाला परत घ्या. आणि यांनी एक ध्यास बाळगला आणि सरते शेवटी हे परत आता ज्ञानदान कडे आलेले आहेत. तशाच्या मुली आहे. तर यांना पुढं घेऊन जाण्याची पूर्ण खात्री आम्ही दिलेली आहे. यांनी फक्त यांचं काम करायचंय. बाकीचं ज्या ज्या ठिकाणी यांना मार्गदर्शनाची, यांना कोणत्याही शैक्षणिक स्वरूपाची मदत लागली तर ज्ञानदान सीसी यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहील, याच्यात अजिबात शंका नाही. आणि सरते शेवटी ही आहे भक्ती उकारडे. हे सगळे मुलं 7वीचे, ही एकमेव विद्यार्थिनी 6वीची आणि ही या समर्थ उकाडीची छोटी बहीण आहे. ही पण 3री पासून काही बॅचेसचा भाग राहिली आमच्या ज्ञानदान सीसीचा. बेसिक शिकली, त्याच्यानंतर 2024च्या 10th बॅच मध्ये बसली. सुरुवातीला खूप गोंधळ उडाला, परंतु दिवसागणिक ती प्रगती करीत गेली आणि 10च्या शेवटी येताना मात्र तिनं शेवटच्या दोन्ही परीक्षेमध्ये म्हणजे युनिट टेस्ट मध्ये पहिला क्रमांक मिळवून सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्यातून हे साबित होतं की जर तुम्ही मन लावून अभ्यास केला आणि जिद्द चिकाटी ठेवून परीक्षा दिल्या तर तुम्हाला यश मिळतं, म्हणजे 100% मिळतं. फायनल परीक्षेत पुन्हा एक गोंधळ निर्माण झाला आणि कमी टक्के पडले. आता ती पुन्हा येऊन बसली इकडे पॅसिव्ह मध्ये. आता आमचं तर म्हणणं होतं की आता पॅसिव्ह सोडावं, या 9वीला गेल्यानंतर पुन्हा यावं, परंतु ती म्हटली की मी 9वीला तर येईलच, पण आता पुन्हा यांच्या बरोबरीने राहून शिकण्याचा प्रयत्न आहे, शिकण्याची धडपड आहे. प्लस मध्ये आई वडिलांची पण साथ आहे की तुम्ही शिका, फीस भरण्याचा विषय आहे तर आम्ही ती भरू. आणि यांचे पालक खूप यांच्यावरती जीव लावतात. शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक आहेत, कारण की यांच्या घरातले 3ही भावंड सध्या ज्ञानदान सीसीच्या बॅचचे विद्यार्थी. हे दोघं या बॅच मध्ये आणि यांचा छोटा भाऊ तो नवोदय फाउंडेशन मध्ये आहे. एकाच वेळेला 3ही विद्यार्थी ज्ञानदान सीसीचा भाग, खूप हुशार, खूप मेहनत करतात. तर अशी ही आमची बॅच आहे. या क्षणी ही रेकॉर्डिंग करण्याचा आनंद यामुळे आहे की 17 वर्षामध्ये हे फक्त 2री बॅच आहे जी या स्टेज 4 पर्यंत पोहोचलेली आहे. पॅसिव्ह तसाही एक थोडासा किचकट इंग्रजी ग्रामरचा भाग समजला जातो आणि बहुतांशी मुलं 10th कोर्स करतात आणि मग इथून चालते होतात, परत ते येत नाहीत. परंतु हे मुलं म्हणले की आता येणारा काळ हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा आहे आणि प्लस मध्ये गाव सोडून जायचं आहे, तर मग भविष्यात येणं होईल अथवा न होणार, तर आताच आम्ही हा कोर्स शिकू इच्छितो. आणि मग यांनी 16 फेब्रुवारी सुरुवात केलं. आता पूर्ण उन्हाळाभर ही बॅच यांच्या सोबतीनं जाईल
खूप हुशार विद्यार्थी, यांना जे शिकवलं जातं ते चटकन यांच्या लक्षात येतं आणि लगेच हे आपलं परफॉर्मन्स दाखवतात, खूप सारे वाक्य लिहून आणतात. जेवढी मेहनत एखाद्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे अगदी तशी करतात. तर आता शेवटी आपण या सगळ्यांचं मनोगत ऐकणार आहे की आता मी तर बोलत गेलोच, आता काय आम्ही नुसते बोलणारच आहेत, बोलायला बसलो तर नुसतं बोलतच राहू, परंतु यांचं पण आपण ऐकून घेतलं पाहिजे की रेकॉर्डिंग करण्यामागचा दुसरा छोटासा उद्देश आमचा हा पण आहे की आता हे विद्यार्थी एकदा गेले की परत येत नाही. हे रेकॉर्डिंग फार काळ आमच्या संगणकामध्ये स्टोअर राहतं. कधी कधी हे विद्यार्थी इथून गेल्यानंतर यांची पुनश्च भेट पण होते. असे भरपूर विद्यार्थी आहेत जे कोर्स करून गेले ते परत भेटलेच नाही, परंतु त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटोज आमच्याकडे आहे. बऱ्याचदा ते बघत असताना एक भूतकाळातल्या आठवणीमध्ये आम्ही रमतो की बा हे विद्यार्थी सुद्धा आपल्या सोबत होते. खूप चांगल्या ठिकाणी आहेत. काही मुलं आता कंपनीमध्ये लागलेले आहेत, कोणी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, काही आता मुलींचे लग्न पण झाले, त्या पण खूप शिकल्या, काही मुलं आता शिकत आहेत, काही मुलं आता यावर्षी 10वीला आहेत. एक जुन्या आठवणी. तर हा एक व्हिडिओ आहे की यांच्यासोबत भविष्यात हे कधी काढले, समजा आणखी 5 वर्षांनी जर समोर तो काढे आला तर त्यांनी रेकॉर्डिंग पाहिली तर त्याला पण एक आठवण येईल की अरे आपण ही रेकॉर्डिंग करताना 7वीला होतो, आता आपण 12वीला आहे. तर आता मी या एकाकडे माईक देतो आणि आपण बघू कोणाचं काय म्हणणं आहे. मी करिश्मा अजिंसर इयत्ता 7वी विद्यार्थिनी. मी ग्रामीण भागातले विद्यार्थिनी आहे. मुस्लिम समाजाचे विद्यार्थिनी आहे. मुस्लिम समाजाचे लोक मुलींना शिकू देत नाही. जिद्दी मुलगी आहे पण बोलता येत नाही. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी मानसशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून ज्यांना बोलता येत नाही त्यांच्या हुशारीवरच आपल्याला सांगता येईल. जे हुशार असतात ना ते खूप बोलत असतात. ज्यांना बोलता येत नाही ते हुशार आहेत का नाही याच्यावर आपला प्रश्न चिन्ह आहे. याच्यानंतर अरमान मुजीम सय्यद आहे जे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. बघू आपण. मी अरमान मुजीम सय्यद इयत्ता 7वी. मी इंग्रजीच्या दृष्टिकोनाने 2दा टेस्ट पूर्ण केले. मी यावेळेस वाटत होतं पण ट्रॉफी घेत, एका पेपरात चुकी झाली यामुळे मला ट्रॉफी घेता नाही आली. मी आता पॅसिव्ह बॅच मध्ये या पॅसिव्ह बॅच मध्ये पण ट्रॉफी घेईन. शाबाश बेटा, बहुत बड़ा. त्याने खूप अत्यंत निर्मळ त्याची भूमिका, त्याची भावना, त्याचं मनोगत मांडलेलं आहे. मागच्या बॅच मध्ये आम्ही विविध पुरस्कार देतो, म्हणजे द मोस्ट हंबल स्टुडंट ऑफ द बॅच, द मोस्ट पोलाइट स्टुडंट ऑफ द बॅच. तर याला मोस्ट पोलाइट चा पुरस्कार मिळाला. शिकत असताना आपण वागतो कसे याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. त्याने खूप शांतपणे सगळं घेतलं. त्याला मुलं मुली एक विशिष्ट विषयावरती चिडवत होते, परंतु त्यानं आपला संयम ढळू दिला नाही आणि शेवटी त्याच्या त्या संयमाचं बक्षीस म्हणून त्याला तो पुरस्कार देण्यात आला. आता हे 2 विद्यार्थी हे आपलं मनोगत व्यक्त करणारे बॅन झाल्यानंतर पुनश्च आल्यानंतर त्यांची काय भावना आहे ते व्यक्त करणार आहेत. समर्थ टोपे. नमस्कार, मी समर्थ योगेश टोपे इयत्ता 7वीचा विद्यार्थी. मी 2023 मध्ये टेन्स बॅचला बसलो होतो. तेव्हा आमची टेन्स बॅच शिकत असताना मला खूप चांगले वाटले आणि मी नंतरून आमचं टेन्स संपलं आणि मी टेन्स बॅचच्या निकालामध्ये 2 नंबर मिळून मेडल हे बक्षीस मिळवलं. मग आमची टेन्स बॅच संपली. नंतर आम्ही पॅसिव्हला बसलो. पॅसिव्ह आल्यावर आमच्याकडून एक अशी चुकी झाली जेणेकरून आम्ही एलिमिनेट झालो आणि आमच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. मग जवळपास सरने आम्हाला 2-4 महिने बॅन केलं. लाईफ टाइम साठी बॅन करणार होते, पण नंतर आम्ही सरला विनंती केली
मग सरनी होकार दिला. मग आम्ही नंतर या पॅसिव्ह बॅच मध्ये आलो आणि आता ही पॅसिव्ह बॅच शिकताना आम्हाला खूप चांगले वाटले. मी कालच मॉनिटर झालतो. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. अतिशय छान याने मोजक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आता समर्थ उकाडे त्याचे 2 शब्द आपल्या समोर व्यक्त करणार आहे. माझे नाव समर्थ ज्ञानेश्वर उकाडे आहे आणि मी आता 7वी मध्ये शिकतो. लहानपणापासून मी ज्ञानधन सीसीचा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि जेव्हा भी या सरनी क्लासेस घेतले त्याच्यात टॉपच केलेले आहे. 6वीला आमचं 10th पूर्ण झालं. त्यात पहिल्या परीक्षेपासून तर अंतिम परीक्षेपर्यंत टॉपच राहिलो आणि 1 नंबर घेऊन ट्रॉफी जिंकवली आणि मोस्ट मॉनिटर ऑफ द डे हा पुरस्कार पण मिळवला. नंतर सरने आमची पॅसिव्ह बॅच सुरू केली. त्या बॅचमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या चुकामध्ये मी नव्हतो, पण त्यांच्या संगतीमुळे मी त्याच्यात आलो आणि आम्हाला सरने लाईफ टाईमसाठी बॅन केलं होतं. पण आमच्या घरच्यांनी त्यांनी फार विनंती केली व सरला म्हणाले एवढा हुशार विद्यार्थी याचं ट्युशन घेतलंच पाहिजे. मग सरने आमचं 7वीला ट्युशन घेतलं आणि आम्ही आता 7वी मध्ये पॅसिव्ह बॅच सुरू केली आहे. या बॅच मध्ये आम्हाला फार चांगले कळते व चांगले सर पण फार छान शिकवते. आता याच्यानंतर समर्थाची छोटी बहीण भक्ती आपलं मनोगत सादर करणार आहे. ती एक खूप हुशार विद्यार्थिनी आहे, याच्यात अजिबात शंका नाही. मी भक्ती ज्ञानेश्वर उकाडे. आम्ही तिघं पण भाऊ ज्ञानधन सीसीचे विद्यार्थी आहोत आणि मी मागच्या वर्षी 10th केलं. 10th मध्ये मी यश मिळवू शकले नाही, पण मी पॅसिव्ह मध्ये पूर्ण प्रयत्न करीन. आता ऋषिकेश बेडके हा आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. मी 6वीला होतो तेव्हा 10th पूर्ण करू शकलो नाही. 7वीला आलो तेव्हा 10th संपत आलो होतो. फायनल परीक्षा राहिली होती. मग माझ्यासोबत एक घटना झाली, त्यामुळे मी फायनल परीक्षा देऊ शकलो नाही. महिनाभर घरीच होतो. अशा प्रकारे हा या अत्यंत चांगल्या मुलांच्या बॅचचा परिचय आहे. हे मुलं एक दिवस 100% खूप मोठ्या पदावरती जाणार आहे. कारण की मराठीमध्ये आपण वाचतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे आपल्याला कळून चुकतं की ह्या विद्यार्थ्यांची मजल कुठवर. आता हा समर्थ टोपे हा एक खूप जिद्दी विद्यार्थी आहे. थोडं कमी पडलं की हा खूप नाराज होतो, खूप निराश होतो आणि त्याच्यातून तो प्रयत्न करतो की आता मला जिंकायचंय. आणि यशस्वी होण्यासाठी अशाच स्वरूपाची जिद्द आवश्यक असते. कारण की जो निराश होत नाही, जो समजा एखाद्या गोष्टीवरती चिंतन मनन करत नाही, त्याला यश तरी कसं मिळणार आहे. तर मला पूर्ण अपेक्षा आहे की इथं बसलेले विद्यार्थी पुढचे 3 वर्षात 8वी 9वी 10वी याच्यात खूप चांगलं करतील. कारण की बघा, एखादी उत्तुंग इमारत जायची असेल तर त्याचं जे फाउंडेशन आहे ते खूप मजबूत असावं लागतं. तर याच्यातली बहुतांश विद्यार्थी ही 2-2 3-3 वर्ष आमच्या सोबत सलग, जेवढं यांना देता येईल, फक्त इंग्रजी किंवा इतर विषयच नाही तर एक जीवनाचं तत्वज्ञान बी थोडक्यात कवी लेखक म्हणून यांना जे देता येऊ शकत होतं त्यांच्या वयानुसार ते आम्ही यांना देण्याचा प्रयत्न केला. यांनी पण ते चांगल्या रीतीने घेतलंय. ज्या 4 गोष्टी यांना जीवनासंबंधात सांगितलेल्या आहेत ते यांना
निश्चित आता, आणि 8वी मध्ये गेल्यावर मुलं एक मॅच्युअर होतात, त्यांना चांगलं समजायला लागतं, तिथं यांना निश्चित काम येईल. मला अपेक्षा आहे की जेव्हा हे मुलं 8वीला जातील, हे सगळे पहिल्या रो मध्ये बसणार विद्यार्थी, हे ज्या ठिकाणी 8वीला बसतील तिथं येत्या वर्गातले अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातील आणि तिथल्या शिक्षकांचे सुद्धा हे प्रिय विद्यार्थी म्हणून राहतील. याच्याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही. त्यांना आपण शुभेच्छा देऊ. आता पुढचा उन्हाळ्याचा काळ आहे, आता उन्हाळाभर सुरू राहील. होऊ शकतं की आम्ही पुन्हा एक शेवटी म्हणजे जेव्हा पॅसिव्ह बॅचचा निरोप राहील त्यावेळेला पुन्हा एकदा आपण परत एक असा निरोपाचा व्हिडिओ बनवू, त्याच्यात पुन्हा पॅसिव्ह बॅचचे काय काय आठवणी आहेत, काय काय आठवणी झाल्या, काय काय अनुभव आले, ते पुन्हा हे मुलं सांगतील. तो एक सुद्धा चांगला राहील. तर आता पुढचे 4 महिने, आता मार्च, एप्रिल, मे असे उन्हाळ्याचे महिने, तिथं बघू आता हे विद्यार्थी काय करतात. कारण इकडे शाळा होती म्हणून हे जास्त सुट्ट्या मारत नव्हते, पण उन्हाळ्यामध्ये आता शाळा नसणार आहे, तिथंही विद्यार्थी कसे करतात हे आमच्यासाठी खूप पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर यांना आता पॅसिव्ह साठी किमान शुभेच्छा देऊ आणि नंतर पुन्हा यांचं जून मध्ये अंतिम परीक्षा होईल पॅसिव्हची. त्या परीक्षेच्या आधी किंवा ती परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला कळेल की याच्यातलं कोण विद्यार्थी पहिला आला, कोण दुसरा आला, तर आम्ही परत तुमच्यासाठी या विद्यार्थ्यांना घेऊन येऊ, त्यांचं मनोगत ऐकू. तोपर्यंत खूप काळजी घ्या स्वतःची, घरच्यांची, आणि अभ्यास करत राहा. कारण की जर मोठं व्हायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही.